भाजपनं काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संभाव्य तणाव लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्रम खान यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना येऊ द्या, आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देऊ अशी भूमिका मांडली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी भवन परिसरात परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले। काँग्रेसने पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेसचं मुख्य कार्यालय असलेल्या गांधी भवन येथे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण सध्या या ठिकाणी शहागंज परिसरामध्ये आहोत आणि शहागंज परिसरातील हा गांधी भवन आहे, जो गांधी भवन म्हणजे काँग्रेसचं जिल्ह्याचा मुख्य कार्यालय समजला जातो आणि याच कार्यालयातून काँग्रेसची संपूर्ण जिल्ह्याची सूत्र हलतात। तर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता इथं दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या परिसराला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या परिसराला संपूर्ण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, बॅरिकेटिंग लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथं पोलिसांची जी वाहन आहे ती आडवी लावून इथला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि जर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते समोर आले तर मोठा गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे। हाच गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी पूर्व खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। ते येतात, येऊन द्या, त्यांना शरम यायला पाहिजे की ते स्टुडंट्स अत्याचार करून राहिले, त्यांच्यावर लाठीचार्ज करून ते लोक मरण पावलेले स्टुडंट्स आहेत तिथे आणि त्यांच्यावर आणि आमचं कार्यालयावर येत आहे। आम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने आमचे नेता राहुलजी करत आहे, त्यांचं ते आमचे येत आहे तर येऊन द्या ना त्यांना, त्यांचं आमच्या लोकशाही पद्धतीने त्या काय जबाब द्यायचा ते देईल ना त्यांना। आम्ही ते येऊ राहिले आमच्याकडे, त्यांना कसा संघर्ष करायचा आमचे कार्यकर्ता आणि आम्ही काँग्रेसची सगळी टीम युवक काँग्रेस, NSY, महिला काँग्रेस सगळे इथे आहे आणि त्यांना काय जबाब द्यायचा ते आम्ही देऊ।